10 वर्ष 20 वर्ष 30 वर्षाच्या लहान लहान पोरांना सुद्धा आता साखर वाढताना दिसून येते. कारण त्याचं खूप सिंपल आहे की आता जी खाण्याची जी काही आपण शेड्यूल्स आपले बनवलेले असतात, सगळ्या आई वडिलांना वाटतं माझं मूल हे भरपूर खाल्लं पाहिजे त्याने, म्हणून सतत आपण त्याला खायला घालत असतो. 2 मिनिटं सुद्धा त्याचं तोंड आपण रिकामं ठेवून देत नाही. त्यानं एवढं खायला घालत असतो की नंतर ते रोग बनवल्यानंतर परत त्याला गोळ्या खायला घालून परत खायला घालतात. इथे प्रॉब्लेम्स निर्माण येतात. नीट समजून घ्यायला पाहिजे, जर आपण 30-40 वर्ष मागे गेलो तर तेव्हा डायबिटीजचं प्रमाण भारतात अतिशय कमी होतं. आता या 30-40 वर्षात जबरदस्त वाढायला लागलेलं आहे. ह्याचं कारण आहे अवेलेबिलिटी ऑफ फूड. जेवढं जास्त जेवणाचे अवेलेबिलिटीज व्हायला लागलेले आहेत आपल्या पूर्ण सोसायटीमध्ये, दॅट इज द मेजर रिझन. जर इथे 10 पावलावर आपण गेलो तर कुठला ना कुठला तरी कॅफे मिळणार. कॅफे म्हटलं की गोडच मिळणार. तिथे तिखट काही प्यायला मिळत नाही. सो मी गोडच खाल्लं तर ऑब्व्हियसली दॅट इज गोइंग टू क्रिएट अ प्रॉब्लेम. परत ते दुधाने बनलेलं असतं, म्हणजे दूध हे माझ्या शरीरात इन्स्युलिन रेझिस्टन्स निर्माण करणार. म्हटलं की परत साखर वाढणार. आणि ही सगळी लहान पोरं जी टीनेजर्स असतात हे सगळे कॅफेजमध्ये दिसतात. कॅफेमध्ये आपण ह्याच गोष्टी खाणार.